हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत माहात्म्यम् अथ पंचमोऽध्यायः। धुंधुकारी को प्रेत योनि की प्राप्ति और उससे उद्धार। धुंधुकारीचा प्रेत योनीत जन्म आणि तीतून उद्धार। सूत उवाच। पितर्युपरते तेन जननी ताडिता भृशं क्व वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिशेलत्तया न चेत। श्री सूतजी म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एके दिवशी धुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले आणि विचारले, बोल, धन कुठे ठेवले आहेस, नाहीतर तुला लाथाने तुडवीन। इति तद्वाक्य संत्रासा जनन्या पुत्र दुःखतः कूपे पातकृतो रात्रौ तेन सा निधनं गता। मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एके दिवशी रात्री तिने विहिरीत उडी टाकली आणि धुंदुली मरण पावली। गोकर्णस तीर्थयात्रार्थं निर्गतो योग संस्थितः न दुःखं न सुखं तस्य न वैरी नापि बांधवः। योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले। या घटनांचे त्यांना सुख किंवा दुःख झाले नाही, कारण त्यांना ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू। धुंधुकारी गृहे तिष्ठत पंचपण्यवधूवृतः अत्युग्र कर्म कर्ता च तत्पोषण विमूढधीः। धुंधुकारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला। त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला। एकदा कुलटास्तास्तु भूषणान्यभिलिप्सवः तदर्थं निर्गतो गेहात् कामांधो मृत्युमस्मरन्। एके दिवशी त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले। कामांध झालेल्या त्या धुंधुकारीला मृत्यूचे विस्मरण झाले होते आणि म्हणून तो दागिने मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडला। यतस्ततश्च संवृत्य वित्तं वेश्म पुनर्गतः ताभ्यो यच्छत सुवस्त्राणि भूषणानि कियन्ति च। इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्या सर्व वेश्यांना किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिली। बहुवित्तचयं दृष्ट्वा रात्रौ नार्यो व्यचारयन् चौर्यं करोत्यसौ नित्य मतो राजा ग्रहिष्यति। चोरीचा पुष्कळ माल बघितल्यानंतर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा नेहमी चोरी करतो, तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल। वित्तं हृत्वा पुनश्चैनं मारयिष्यति निश्चितं अतोर्थ गुप्तये गूढ मस्माभिः किं न हन्यते। राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल, तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये।
निहत्यैनं गृहीत्वार्थ यास्यामो यत्र कुत्रचित् इति ता निश्चयं कृत्वा सुप्तं संबध्य रश्मिभिः पाशं कंठे निधायास्य तन्मृत्यो मुपचक्रमुः त्वरितं न ममारासौ चिंतायुक्तास्तदा भवन. याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी दूर निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुकारीला दोराने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो लवकर मरेना हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. मग त्यांनी काय केलं? तप्तांगार समूहाश्च तन्मुखे हि विचिक्षिपुः अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलो निधनंगतः. तेव्हा त्या वेश्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. तम देहम मुमुचुर्गर्ते प्रायसासिका स्त्रियः न ज्ञातं तद्रहस्यं तु केनापीदं तथैव च. त्यांनी त्याचे शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकै पृष्टा वदन्ति स्म दूरं यात प्रियो हिनः आगमिष्यति वर्षेस्मिन् वित्तलोभ विकर्षितः. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल. स्त्रीणां नैव तु विश्वासं दुष्टानां कारयेद् बुधः विश्वासे यस्थितो मूढस् स दुःखैः परिभूयते. शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. सुधामयं वचो यासां कामिनां रसवर्धनं हृदयं क्षुरधाराभं प्रियकोनामयोषितां. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करते, परंतु त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते, अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे? संहृत्य वित्तं तायाता कुलटा बहुभर्तृकाः धुंदुकारी बभूवाथ महान प्रेत कुकर्मतः. धुंदुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूत योनीला गेला. वात्यारूपधरो नित्यं धावन दश दिशोंतरं शीतातप परिक्लिष्टो निराहार पिपासितः. न लेभे शरणं क्वापि हा दैवेति मुहुर्वदन् कियत्कालेन गोकर्णो मृतं लोकादबुध्यत. धुंदुकारी भूत योनीला गेल्यामुळे वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय दैवा, हाय दैवा असं ओरडत असे, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही काळानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णांच्या कानी गेला.
अनाथम तम विदित्वैव गया श्राद्धमचीकरत यस्मिन् तीर्थे तु संयाती तत्र श्राद्धमवर्तयत. तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून श्री गोकर्णजींनी त्यांचे गया क्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर गोकर्णजी जात असे तेथे तेथे या धुंदुकारीचे श्राद्ध अवश्य करीत असे. एवं भ्रमन् स गोकर्णस् स्वपुरं समुपेयिवान् रात्रौ गृहांगणे स्वप्तु मागतो लक्षितः परैः. या प्रकारे फिरत फिरत गोकर्णजी आपल्या नगरामध्ये परतले आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणामध्ये झोपण्यासाठी गेले. तत्र सुप्तं सविज्ञाय धुंदुकारी स्वबांधवं निशीथे दर्शयामास महारौद्रतरं वपुः. आपल्या भावाला झोपेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले. सकृन्मेष सकृद्धस्ति सकृच्च महिषो भवत् सकृद्दीन्द्र सकृच्चाग्नि पुनश्च पुरुषो भवत्. धुंदुकारी कधी बोकड व्हायचा, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपामध्ये प्रगट झाला. वैपरीत्यमिदं दृष्ट्वा गोकर्णो धैर्य संयुतः अयं दुर्गति कोपी निश्चित्याथ तमब्रवीत. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीवात्मा आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्या दुर्गती प्राप्त झालेल्या जीवात्म्याला विचारलं. गोकर्ण उवाच कस्त्वमुग्रतरो रात्रौ कुतो यातो दशामिमां किं वा प्रेतपिशाचो वा राक्षसोऽसीति शंसनः. श्री गोकर्णजी म्हणाले, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशामुळे झाली? तू प्रेत आहेस, पिशाच्य आहेस का कोणी राक्षस आहेस? हे मला सांग तर खरे. सूत उवाच एवं पृष्ठस्तदा तेन रुरोदोच्चै पुनः पुनः अशक्तो वचनोच्चारे संज्ञा मात्रं चकारः. श्री सूतजी म्हणाले, गोकर्णजींनी असे विचारल्यानंतर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. मग गोकर्णजींनी काय केलं? ततोंजलौ जलम कृत्वा गोकर्णस्तमुदैरयत तत्सेकहत पापोसौ प्रभक्तुमुपचक्रमे. तेव्हा गोकर्णजींनी ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडलं आणि त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. प्रेत उवाच अहं भ्राता त्वदीयोऽस्मि धुंदुकारीति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. ते प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंदुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः लोकानां हिंसकस्सोऽहं स्त्रीभिर्दुःखेन मारितः. माझ्या कुकर्मांची गणतीच नाही.
मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो आणि म्हणूनच मी लोकांना खूप पीडा दिली आणि त्याचा परिणाम शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारले. अत प्रेतत्वमापन्नो दुर्दशां च वहाम्यहं वाताहारेण जीवामी दैवाधीन फलोदयात. म्हणूनच मी प्रेत योनीत येऊन हे दुर्दशा भोगीत आहे. अशा दैववशात माझ्या कर्माचं फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर्मामाशु मोचय गोकर्णो वचनं श्रुत्वा तस्मै वाक्यमथा ब्रवीत. हे बंधो, तू दयेचा सागर आहेस, म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण उवाच त्वदर्थं तु गया पिंडो मया दत्तो विधानतः तत्कथं नैव मुक्तोऽसि ममाश्चर्यमिदं महत्. गोकर्णजी म्हणाले, बंधो, अरे मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रामध्ये पिंडदान केले, तरी सुद्धा तुझी प्रेत योनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गया श्राद्धान्न मुक्तिश्चेद उपायो ना परस्त्विह किं विधेयं मया प्रेत तत्वं वद सविस्तरम. गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावं. प्रेत उवाच गया श्राद्धशतेनापि मुक्तिर्मे न भविष्यति उपायमपरं किंचित त्वं विचारय सांप्रतम. ते प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. इति तद्वाक्यमाकर्ण्य गोकर्णो विस्मयं गतः शतश्राद्धैर्न मुक्तिश्चेद असाध्यं मोचनं तव. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले आणि ते गोकर्ण म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. इदानीं तु निजस्थानं आतिष्ठ प्रेत निर्भयः त्वन्मुक्ती साधकं किंचित आचरिष्ये विचार्य च. हे प्रेता, आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. धुंदुकारी निजस्थानं तेनादिष्टस्ततो गतः गोकर्णश्चिंतयामास तां रात्रिं न तदध्यगात. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदुकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. प्रातस्तमागतं दृष्ट्वा लोकाप्रीत्या समागतः तत्सर्वं कथितं तेन यज्जातं च यथा निशी. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो त्यांना सांगितला. विद्वांसो योगनिष्ठाश्च ज्ञानिनो ब्रह्मवादिनः तन्मुक्तिं नैव ते पश्यन्त शास्त्रसंचयात. त्यापैकी जे विद्वान आणि योगनिष्ठ ज्ञानी तसेच वेदामध्ये पारंगत होते
त्यांनी अनेक शास्त्रे ढुंढाळून पाहिली, तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय मात्र सापडला नाही. ततः सर्वैः सूर्यवाक्यं तन्मुक्तौ स्थापितं परं गोकर्णस्तंभनं चक्रे सूर्यवेगस्य वै तदा. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णजींनी आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली. तुभ्यं नमो जगत साक्षिन् ब्रूहि मे मुक्तिहेतुकं. तच्छ्रुत्वा दूरतः सूर्यः स्फुटमित्यभ्यभाषतः. श्रीमद्भागवतान् मुक्तिस् सप्ताहं वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर्धर्मरूपं तु विश्रुतम्. गोकर्णजींनी सूर्याची स्तुती केली. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. सर्वे ब्रुवन् प्रयत्नेन कर्तव्यं सुकरं त्विदं गोकर्णो निश्चयं कृत्वा वाचनार्थं प्रवर्तितः. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. आणि म्हणून गोकर्णांनीही त्याचप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. तत्र संश्रवणार्थाय देशग्रामाज्जनाययुः पंगवन्धवृद्धमन्दाश्च तेपि पापक्षयाय वै. शेजारच्या प्रांतातील आणि खेड्यापाड्यांतून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे जमले. पुष्कळसे लोळे, पांगळे, आंधळे, म्हातारे आणि मंदबुद्धी लोकही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. समाजस्तु महान जातो देवविस्मयकारकः यदैवासनमास्थाय गोकर्णो कथयत् कथां. सप्रेतोऽपि तदा यातस् स्थानं पश्यन्नितस्ततः सप्तग्रंथियुतं तत्र पश्यत् कीचकमुच्छ्रितम्. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटलं. जेव्हा गोकर्णजी व्यासपीठावर बसून कथा सांगू लागले तेव्हा ते प्रेत सुद्धा त्या ठिकाणी आले. कोण? प्रेत रूपातला धुंदुकारी. आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. तन्मूलश्छिद्रमाविश्य श्रवणार्थं स्थितो ह्यसौ वातरूपी स्थितिं कर्तु मशक्तो वंशमाविशत. त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रामध्ये प्रवेश करून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्या कारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते. म्हणून त्या प्रेताने वेळूमध्ये प्रवेश केला. वैष्णवं ब्राह्मणं मुख्यं श्रोतारं परिकल्प्य सह प्रथमस्कंदतः स्पष्ट
माख्यानम धेनुजो करोत. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. दिनांते रक्षिता गाथा तदा चित्रं बभूवः. वंशैक ग्रंथी भेदो भूत सशब्दम पश्यताम सताम. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत सर्वांच्या समोर त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. द्वितीयेन्नी तथा सायं द्वितीय ग्रंथिभेदनं. तृतीयेन्नी तथा सायं तृतीय ग्रंथिभेदनं. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ सुद्धा फुटली. एवं सप्तदिनैश्चैव सप्तग्रंथिविभेदनं कृत्वा स द्वादशस्कन्ध श्रवणात् प्रेततां जहौ. दिव्यरूपधरो जातस् तुलसीदाममण्डितः. पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे, पितांबर नेसलेले, गळ्यामध्ये तुलसी माळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकत होती. ननाम भ्रातरम सद्यो गोकर्ण मितिचाब्रवीत. त्वयाहं मोचितो बंधो कृपया प्रेतकश्मलात. प्रेत योनीतून मुक्त झालेल्या धुंदुकारीने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, हे बंधो, तू दयाळूपणाने माझी या दुःखद अशा प्रेत योनीच्या यातनांपासून सुटका केलीस. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. सप्ताहोपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रदः. प्रेतपीडेचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्ण धामाचे प्राप्त करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय. कंपते सर्व पापानि सप्ताह श्रवणे स्थिते. अस्माकं प्रलयं सद्य कथा चेयं करिष्यति. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पातकांचा थरकाप उडतो. कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करेल असे त्या पापांना वाटतं. आर्द्रम शुष्कम लघु स्थूलम वाङ्मनः कर्मभिकृतं श्रवणं विदहेत पापं पावकः समिधो यथा. ज्याप्रमाणे अग्नी ओले असो सुके असो लहान मोठे कसेही असो सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण सुद्धा मन, वाणी आणि क्रियांच्या द्वारा केलेली नवी पाप, जुनी पाप, लहान असलेली पाप किंवा मोठी असलेली पाप, सर्व प्रकारची पाप भस्मसात करते. अस्मिन् वै भारते वर्षे सुरभिर्देव संसदी
अकथा श्राविणां पुंसां निष्फलं जन्म कीर्तितम्. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षामध्ये जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाहीत त्याचा जन्म व्यर्थ होय. किं मोहतो रक्षितेन सुपुष्टेन बलीयसा अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्र कथां विना. या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून याला धष्टपुष्ट आणि बलवान बनवले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर एवढं धष्टपुष्ट शरीर, बलवान बनवले शरीर, याचा काय उपयोग होणार आहे? त्याचा त्याने काय उपयोग केला? कारण हे शरीर कसं आहे? अस्थिस्तंभं स्नायुबद्धं मांसशोणितलेपितं चर्मावनद्धं दुर्गंधं पात्रं मूत्रपुरेशयो. हाडे या शरीराची आधारस्तंभ आहेत. नाडीरूपी दोऱ्यांनी याला बांधलेलं आहे. यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढवलेलं आहे. हे शरीर म्हणजे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत असते. जराशोक विपाकार्तं रोगमंदिरमातुरं दुष्पूरं दुर्धरं दुष्टं सदोषं क्षणभंगुरं. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचं घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असतं. याची कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक प्रकारचं ओझंच आहे. याच्या रोमरोमामध्ये दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला क्षणसुद्धा लागत नाहीत. हे क्षणभंगूर आहे. कृमिवीड भस्म संज्ञातं शरीरमितिवर्णितं अस्थिरेण स्थिरं कर्म कुतोयं साधयेन्नहि. शेवटी याला पुरले तर यातून किडे उत्पन्न होतात, पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होते आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा तीनच प्रकारांनी याचा शेवट होत असतो, नाश होत असतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का बरं करून घेत नाही? यत् प्रातः संस्कृतं चान्नं सायं तच्च विनश्यति तदीय रससंपुष्टे काये का नाम नित्यता. जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जातं. तर मग यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसं राहू शकतं? अर्थात हे अनित्य आहे. सप्ताह श्रवणाल्लोके प्राप्यते निकटे हरिः अतो दोष निवृत्त्यर्थ मेतदेव हि साधनम्. या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तात्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. बुद्बुदा इव तोयेषु मशका इव जंतुषु जायन्ते मरणायैव कथा श्रवणवर्जिताः. जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच जन्माला येतात. जडस्य शुष्कवंशस्य यत्र ग्रंथी विभेदनं चित्रं किमु तदा चित्त ग्रंथिभेद कथाश्रवात.
ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूंच्या गाठी तुटतात, त्या भागवत कथेच्या श्रवणाने माणसाच्या चित्ताची अज्ञानरूपी गाठ उकलली जाईल. यात काय विशेष असणार आहे? भिद्यते हृदय ग्रंथिश छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते. सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूप गाठ सुटते, त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. ही कथा कशी आहे? संसार कर्दमालेप प्रक्षालन पटीयसी कथा तीर्थे स्थिते चित्ते मुक्तिरेव बुधै स्मृता. हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यात पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथातीर्थ हृदयामध्ये स्थिर होतं तेव्हा मनुष्याची मुक्ती होते, हे निश्चित समजावं. एवं ब्रुवन्ति वै तस्मिन् विमानमागमत्तदा वैकुंठवासिभिर्युक्तं प्रस्फुरद्दीप्तिमण्डलम्. ज्यावेळी धुंदुकारी हे सांगत होता त्याच वेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान त्या ठिकाणी उतरलं. सर्वेषां पश्यतां भेजे विमानं धुंदुलीसुतः विमाने वैष्णवान् वीक्ष्य गोकर्णो वाक्यमब्रवीत. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून विराजमान झाला तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहिलं आणि पाहून गोकर्णजी त्यांना म्हणाले, गोकर्ण उवाच अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलाः आनीतानि विमानानि न तेषां युगपत् कुतः. श्रवणं समभागेन सर्वेषामिह दृश्यते फलभेद कुतो जात प्रब्रुवन्तु हरिप्रियाः. गोकर्णजींनी विचारलं, भगवंताच्या प्रिय पार्षदांनो, येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत? आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे, तर मग फलप्राप्तीमध्ये असा भेद का, हे आपण सांगावे. हरिदासा ऊचुः श्रवणस्य विभेदेन फलभेदोऽत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैर्न तथा मननं कृतं फलभेदस्ततो जातो भजनादपि मानदः. श्री हरिदास म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे, परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन मात्र केलं नाही आणि म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळामध्ये फरक पडला. सप्तरात्र मुपोषैव प्रेतेन श्रवणं कृतं मननादि तथा तेन स्थिरचित्ते कृतं भृशं. या प्रेताने 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचं स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासनही ते करीत होते. अदृढं च हतं ज्ञानं प्रमादेन हतं श्रुतं
संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपः. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते ज्ञान व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेलं श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. अवैष्णवो हतो देशो हतं श्राद्धमपात्रकं हतम श्रोत्रिये दान मनाचारं हतं कुलम. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिक कालात दिलेले दान आणि सदाचारहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः. एवमादिकृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलं पुनःश्रवान्ते सर्वेषां वैकुंठे वसतिर्ध्रुवम्. ऐका, गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता इत्यादी नियमांचं पालन केले गेले तर श्रवणाचं फळ मिळते. आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा जर ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल. गोकर्ण तव गोविंदो गोलोकं दास्यति स्वयं एवमुक्त्वा ययुः सर्वे वैकुंठम हरिकीर्तना. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोक धामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले. श्रावणे मासे गोकर्ण कथामुचे तथा पुनः सप्तरात्रवतीं भूयस श्रवणं तै कृतं पुनः. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह कथा करून सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. केवळ श्रवण केले असे नाही तर त्या कथेचं श्रवण करून मनन केलं, निधिध्यासन केलं आणि मग पुढे कथा समाप्तौ यज्जातं श्रूयतां तच्च नारद. हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. विमानैः सह भक्तैश्च हरिराविर्बभूवः जय शब्दा नम शब्दास तत्रासन बहवस्तदा. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकार केल्याचा जयघोष होऊ लागला. पांचजन्य ध्वनिं चक्रे हर्षात् तत्र स्वयं हरिः गोकर्ण तु समालिंगया करोत् स्वसदृशं हरिः. भगवंताने अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. श्रोतॄनन्यान् घनश्यामान् पीतकौशेयवाशसः किरीटिना कुंडलिनस् तथा चक्रे हरिक्षणात्. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांना सुद्धा मेघासारखे श्यामवर्ण, रेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. तद्ग्रामे ये स्थिता जीवा आश्वचांडाल जातयः
विमाने स्थापितास्तेपि गोकर्ण कृपया तदा. गोकर्णांच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून तर चांडळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले. प्रेषिता हरिलोके ते यत्र गच्छन्ति योगिनः गोकर्णेन स गोपालो गोलोकं गोपवल्लभं कथाश्रवणत प्रीतो निर्ययो भक्तवत्सलः. जेथे योगीजन जातात त्या भगवत धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गोलोकधामाला गेले. अयोध्यावासिन पूर्वं यथा रामेण संगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकं योगी दुर्लभम. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना योग्यांना दुर्लभ असणाऱ्या गोलोक धामाला घेऊन गेले. यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां न गती कदा तम लोकम हि गतास्तेस्तु श्रीमद्भागवत श्रवात. श्रीमद्भागवत श्रवात. ज्या लोकात सूर्य चंद्र सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तेथे श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे वक्ता आणि श्रोते यांना ते स्थान प्राप्त झालं. त्या ठिकाणी ते गेले. ब्रूमोत्र ते किं फलवृन्दमुज्ज्वलं सप्ताह यज्ञेन कथा सुसञ्चितं कर्णेन गोकर्ण कथाक्षरो ययि पीतश्च ते गर्भगता न भूयः. सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने ते उज्ज्वल फल साठत असते. त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावं. अहो, ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले तर ते पुन्हा गर्भवासी झाले नाहीत. वातांबुपर्णाशन देह शोषणैस् तपोभिरुग्रैश्चिरकाल संचितैः योगैश्च संयान्ति नतां गति वै सप्ताह गाथा श्रवणेन यान्ति याम. ज्या गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करून ती गती प्राप्त करून घेऊ शकत नाही जी गती सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. इतिहासमिमं पुण्यं सांडिल्योऽपि मुनीश्वरः पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानंद परिप्लुतः. या परमपवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. आख्यानमेतत् परमं पवित्रं श्रुतं सकृद्वै विदहेदघौघं श्राद्धे प्रयुक्तं पितृतृप्तिमावहेन् नित्यं सुपाठाद पुनर्भवञ्च.
इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये गोकर्णमोक्षवर्णनं नाम पंचमोऽध्यायः। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। श्रीकृष्णार्पणमस्तु।